विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सेक्शन 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल म्हणजे कादंबरीचा इतिहास याविषयी लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन करणार आहे. लिसन केअरफुली, तुम्ही ते काळजीपूर्वक ऐका. द 18th century has gifted English literature two entirely new forms, which are without any traces in the ancient classical heritage. म्हणजे इन द 18th century म्हणजे 18व्या शतकात हॅज गिफ्टेड इंग्लिश लिटरेचर म्हणजे इंग्रजी साहित्य अस्तित्वात आले आणि इंग्रजी साहित्याला एक गिफ्ट मिळालं, ते म्हणजे टू एंटायरली न्यू फॉर्म्स. एंटायरली म्हणजे पूर्णपणे, न्यू फॉर्म्स. फॉर्म्स मीन्स टाईप्स. दोन प्रकार, पूर्णपणे दोन प्रकाराचं गिफ्ट मिळालं 18व्या शतकात इंग्रजी साहित्यात, इंग्लिश लिटरेचरमध्ये, which are without any traces in the ancient heritage, classical heritage. आणि हे जे दोन टाईप्स 18व्या शतकात निर्माण झाले, अस्तित्वात आले, त्या कोणताही ट्रेस एन्शियंट नव्हता, म्हणजे प्राचीन, कोणत्याही प्राचीन गोष्ट त्यामध्ये नव्हती. हेरिटेज नव्हता, म्हणजे वारसा हक्काने, म्हणजे वारसाने त्या साहित्यात काहीच मिळालेलं नव्हतं. हेरिटेज म्हणजे वारसा. वन ऑफ दोज वाज द पिरियॉडिकल एसे. दोन प्रकारापैकी पहिला प्रकार द पिरियॉडिकल एसे म्हणजे नियतकालिक निबंध, अँड द ऑदर वाज नॉव्हेल. आणि दुसरं म्हणजे कादंबरी. नॉव्हेल म्हणजे कादंबरी. बोथ ऑफ दिस फॉर्म्स, हे जे बोथ ऑफ दिस फॉर्म्स मीन्स बोथ ऑफ दिस टाईप्स, हे जे दोन प्रकार आहे, इस्पेशली विशेषतः नॉव्हेल कॉट द स्पिरिट ऑफ द 18th century ॲज द एज ऑफ इंटलेक्च्युअल. हे जे दोन प्रकार आहे, दोन प्रकारचे पिरियॉडिकल एसे आणि नॉव्हेल, आणि जे स्पिरिट होते म्हणजे ज्यांनी, ज्या लोकांनी लिहिलं ते 18th centuryमध्ये, एज ऑफ इंटलेक्च्युअल म्हणून अशा लोकांनी लिहिलं की ते इंटलेक्च्युअल होते, बुद्धिवान होते. सेंटिमेंटल म्हणजे भावनाप्रधान होते. आणि रिअलिस्टिक मीन्स दे रोट द नॉव्हेल इन अ रिअल लाईफ. वास्तववादी होते, भावनाप्रधान होते, बुद्धिवान होते, इंटलेक्च्युअल होते. आणि म्हणून त्या एजला मीन्स स्पिरिट मीन पीपल हू रोट नॉव्हेल, रायटर, नॉव्हेलिस्ट होते, ते इंटलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक, वास्तववादावर ते लिहित होते. म्हणून त्या एजला एज ऑफ इंटलेक्च्युअल, सेंटिमेंटल, रिअलिस्टिक प्लेन म्हटलं आहे. ट्राईड टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स. हे जे होते नॉव्हेलिस्ट, त्यांनी इन्स्ट्रक्ट द रीडर्स वाचकांना त्यांनी इन्स्ट्रक्ट केलं, सांगितलं की विच वूड हेल्प देम टू मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस. वाचकांना त्यांनी त्या कादंबरीतून पर्पजफुल केलं, म्हणजे उद्देशपूर्ण केलं, व्हर्च्युअस म्हणजे सद्गुणी केलं. आणि सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन म्हणजे उगम, जेव्हापासून उगम झाला ह्या कादंबरीचा, नॉव्हेलचा, नॉव्हेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी. जेव्हापासून कादंबरीचा, नॉव्हेलचा उगम झाला 18व्या शतकापासून, तेव्हापासून त्या नॉव्हेलला पॉप्युलॅरिटी मिळाली, म्हणजे प्रसिद्ध झाले. ग्रोविंग ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू त्या कादंबरींमध्ये वाढ झाली, पॉप्युलॅरिटी मिळाली. टुडे इट इज रिकग्नाइज
आज त्या कादंबऱ्या काय म्हणून रिकग्नाइज होता, काय म्हणून ओळखल्या जातात? ॲज द मोस्ट डोमिनंट लिटररी जनर. म्हणजे इंग्रजी साहित्यात मोस्ट डोमिनंट म्हणजे प्रभुत्व, प्रभावशाली कादंबऱ्या म्हणून त्या ओळखल्या जातात. अ नॉव्हेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. आता नॉव्हेल म्हणजे काय? लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. लॉंग म्हणजे लांबलचक कथन केलेलं कथा, विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस. डिस्क्राईब म्हणजे वर्णन केलेले राहतात. इंटिमेट म्हणजे जवळचे, जिव्हाळ्याचे मानवी संबंध, मानवी प्रॉब्लेम्स, एक्सपिरियन्स, अनुभव. नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. प्रोज म्हणजे गद्य प्रकारात ते लांबलचक शैलीने कथातील मांडलेली असते. जिव्हाळ्याची, रोजच्या जीवनाची, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी जीवनाची कथा ह्या गद्य फॉर्ममध्ये, प्रोज फॉर्ममध्ये लिहिलेली असते. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉव्हेल इज डिराइव्ड. हा जो वर्ड नॉव्हेल आहे हा कोणत्या शब्दापासून डिराइव्ड झाला आहे, कोणत्या शब्दापासून घेतलेला आहे? तर इटालियन, फ्रॉम द इटालियन नॉव्हेला. म्हणजे इटालियन वर्ड नॉव्हेलापासून, द इटालियन वर्ड नॉव्हेला, फ्रॉम दॅट वर्ड्स द नॉव्हेल वर्ड नॉव्हेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेला. व्हॉट इज मीन बाय नॉव्हेला? नॉव्हेला म्हणजे काय? आता व्हॉट इज मिनिंग? न्यू म्हणजे नवीन. म्हणजे हे जे नवीन आलं 18व्या शतकात, जो कादंबरीचा उगम झाला आणि इटालियन वर्ड नॉव्हेला मीन्स न्यू, ह्या शब्दापासून नॉव्हेल तयार झाला. A novel narrates a story embellishing it with more details of time, place, nature, people and their minds, their gesture and activities. Novel narrates a story. कादंबरीमध्ये नॅरेट म्हणजे कथन केलेली असते, स्टोरी कथन केलेली असते. विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम म्हणजे कोणत्या टायमाला, कोणत्या वेळेला घडली, कोणत्या प्लेस, कादंबरीचं ठिकाण, नेचर, त्याचं स्वरूप कसं आहे कादंबरीचं. नेचर म्हणजे इथं स्वभाव अर्थाने घ्यायचं, स्वरूप घ्यायचं आहे. पीपल, त्या कादंबरीतले लोक म्हणजे पात्र, कसे पात्र घेतले आपण, कशा प्रकारचे पीपल रिअलिस्टिक वेने दाखवले. देअर माइंड्स, त्यांचे मन, देअर जेस्चर्स, त्यांचे हावभाव, त्यांचे विचार, त्यांचं प्रकटीकरण, अँड ॲक्टिव्हिटीज. आणि हे सगळे ॲक्टिव्हिटीज ह्या नॉवेल्समध्ये नॉव्हेलिस्टनी नॅरेट्स केलेली असते ही स्टोरी इन अ लॉंग वे. लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. नॉवेल इज अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन, लॉंग नॅरेटिव्ह स्टोरी. लांब कथन केलेली एक प्रकारची स्टोरी असते. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. आता त्यावेळेच्या 18व्या शतकात ह्या कादंबरीचा उगम झाला. त्यावेळी स्टोरी ऑफ द पीपल, सोसायटी समाजातल्या लोकांच्या स्टोऱ्या, कथा याच्यामध्ये दिलेल्या होत्या त्यावेळेच्या 18व्या शतकातल्या. नॉव्हेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. ड्रामा म्हणजे नाटक, पोएट्री म्हणजे कविता आणि नाटकांपेक्षा नॉव्हेल इज इजियर टू अंडरस्टँड द रीडर. वाचकांना ते एकदम सोपं जायचं अंडरस्टँड व्हायला, समजायला. नॉव्हेल इज इजियर दॅन अ ड्रामा अँड पोएट्री. ड्रामा अँड पोएट्रीपेक्षा म्हणजे नाटक आणि कवितेपेक्षा वाचकांना ते सोपं वाटायचं आणि समजायला ही सोपं वाटायचं. इजियर कशापेक्षा? तर ड्रामा अँड पोएट्रीपेक्षा. इन मॉडर्न इरा मीन्स म्हणजे आधुनिक शतकात नॉव्हेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. साहित्यिक गद्यात ॲडॉप्ट केलं म्हणजे स्वीकारलं नॉव्हेल्सला मॉडर्न इरामध्ये म्हणजे आधुनिक काळात. द नॉव्हेल ॲज अ लिटररी जेनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट
2000 years. Among the early precursors of novel of a collecting of tales known as the Greek romances, dating from the 2nd to 6th century, may top to the list. The novel has a literary genre, म्हणजे साहित्यामध्ये एक प्रकार म्हणून तो मोडला गेला. हॅज अबाउट 2000 इयर्स, म्हणजे 2000 वर्षापासून. अमंग ऑफ द नॉव्हेल कलेक्टिंग ऑफ टेल्स, नॉवेल्समध्ये टेल्स म्हणजे स्टोरी कलेक्ट केलेल्या असतात, कथा घेतलेल्या असतात, नोन ॲज ग्रीक रोमान्सेस. ग्रीक लोकांचा रोमांस म्हणजे प्रणय कथा. डेटिंग फ्रॉम द 2nd to the 6th, म्हणजे दुसऱ्या ते 6व्या शतकापर्यंत ह्या टॉप होत्या लिस्टमध्ये. दिज इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव अँड मार्व्हिलस ॲडव्हेंचर्स परफॉर्मली अफेक्टेड. आणि मग अशा प्रकारे स्टोरी घेतलेल्या असतात नॉव्हेलमध्ये. इमॅजिनेटिव्ह म्हणजे काल्पनिक, डिलाइटफुल म्हणजे आनंद देणाऱ्या, आयडियल लव म्हणजे उत्कृष्ट प्रेमकथाही त्या कादंबरीमध्ये असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की कादंबरीचा इतिहास, हिस्ट्री ऑफ द नॉव्हेल, की 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याच्या प्राचीन अभिजात संस्कृतीत अस्तित्वात नसलेल्या साहित्याच्या 2 पूर्णपणे नवीन प्रकारांची देणगी दिली. सांगितलं गिफ्टेड 2 फॉर्म्स इन द 18th century इन द इंग्लिश लिटरेचर अँड देअर 2 टाईप्स आर. ते 2 पूर्णपणे नवीन प्रकारांची देणगी म्हणजे फर्स्ट फॉर्म्स द पिरियडिकल एसेस. पहिला जो आपण प्रकार पाहिला द पिरियडिकल एसे, द नियतकालिक निबंध, आणि सेकंड फॉर्म्स नॉव्हेल कादंबरी. या दोन्ही पैकी कादंबरी या प्रकाराने त्यांच्या उत्पत्तीच्या काळापासून सातत्याने लोकप्रियता मिळवली, पॉप्युलॅरिटी मिळवली, आणि म्हणून ती आजही सर्व प्रचलित साहित्यिक शैली म्हणून ती ओळखल्या जाते. नॉव्हेल ही तुलनेने दीर्घ कथा असते, म्हणजे लॉंग नॅरेटिव्ह स्टोरी असते. स्थळ, काळ, वेळ, निसर्ग, लोक, त्यांचे विचार, कृती, समाज, काळ, वेळ, निसर्ग ह्या सगळ्या वर्णनातून ती फुलवली जाते. आणि नाटक आणि कवितेपेक्षा आपण पाहिलं की मोर इझी टू अंडरस्टँड फ्रॉम द ड्रामा अँड पोएट्री. आणि मग नाटक कवितेपेक्षा कादंबरीतून आयुष्य समजण्यास सोपे जाते. तसंच की साहित्यिक शैली म्हणून कादंबरीचा 2000 वर्षाचा इतिहास आहे, म्हणजे हिस्ट्री फ्रॉम अबाउट 2000 इयर्स. आणि 2ऱ्या ते 6व्या शतकापासून, आणि फ्रॉम द 2nd to 6th century म्हणजे 2ऱ्या ते 6व्या शतकापासून आदर्श प्रेमाचे, अद्भुत साहसांचे वर्णन, कल्पनारम्य ग्रीक प्रणय कथा संग्रहांचा हजारो वर्ष लेखनावर प्रभाव झाला. ह्या कथा काल्पनिक असतात आणि रिअलिस्टिक पण असतात. त्याचप्रमाणे आपण बघूया व्हॉट नॉव्हेला. आता नॉव्हेला म्हणजे काय? नॉव्हेला द वर्ड ओरिजिनेटेड, आपण आधी पण या कादंबरीच्या इतिहासमध्ये पाहिलं की नॉव्हेल इज द वर्ड डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेला. नॉव्हेल इज अ वर्ड डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेला. इटालियन वर्ड नॉव्हेला या शब्दापासून घेतला. आता नॉव्हेला काय आहे की नॉव्हेला द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेला इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. प्रोज म्हणजे गद्य कथा प्रकार आहे हा.
आणि तो शब्द आपण पाहिलं की इटालियन नॉवेल या शब्दापासून तो घेतला आहे. आणि विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ, जो पूर्ण कादंबरीपेक्षा लहान आहे आणि लॉंगर दॅन अ शॉर्ट स्टोरीज, आणि कादंबरींपेक्षा लहान आहे आणि स्टोरीजपेक्षा, शॉर्ट स्टोरीज म्हणजे कथा, लघुकथा, त्याच्यापेक्षा मोठा आहे, लॉंगर आहे. अ वेल स्ट्रक्चर्ड शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफ्टन सटायरिक अँड रिअलिस्टिक. सटायरिक म्हणजे टीकात्मक, उपहासात्मक म्हणजे त्याच्यात टीका निंदा केलेल्या असतात. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी पण असतात. इट इज युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट ऑर इश्यू, वन ऑर टू मेन कॅरेक्टर. याच्यामध्ये काय युजली फोकस वन इन्सिडंट म्हणजे एखादा असा इन्सिडंट असतो, साधारणपणे एखाद्या घटनेवर, किंवा वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स किंवा एक किंवा दोन मुख्य पात्रांच्या समस्येवर ही कादंबरी असते. ॲट अ सिंगल ट्रेडिशन. सम ऑफ दिस फेमस नॉव्हेलाज इन इंग्लिश. पहिले जे नॉव्हेला होते इंग्लिशमध्ये, म्हणजे नॉव्हेला, आता नॉव्हेल आहे, सुरुवातीला जे नॉव्हेला म्हणून ओळखलं जायचे ते सांगितलं आहे की हे नॉव्हेला काय आहे की नॉव्हेला हा इटालियन शब्द आहे. नॉव्हेल या शब्दापासून तो तयार झाला आणि हा गद्य प्रकार, कथा प्रकार जो पूर्ण लांबीच्या कादंबरीपेक्षा लहान आणि लघुकथेपेक्षा मोठा असतो. मीन्स विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हेल अँड लॉंगर दॅन अ शॉर्ट स्टोरीज. या सूचित परंतु संक्षिप्त लेखनशैलीत बहुतेक उपहासात्मक मीन्स सटायरिक अँड वास्तववादी म्हणजे रिअलिस्टिक इन टोन. म्हणजे ते वास्तववादी आणि उपहासात्मक म्हणजे टिंगलात्मक, सटायरिक त्याच्यामध्ये असतात. म्हणजे पात्र जे घेतलेले असतात त्यांच्यावर टीका निंदा किंवा वास्तववादी दाखवलेले असते. आणि ह्या नॉव्हेलामध्ये साधारणपणे एखाद्या घटनेवर मीन्स ओनली वन इन्सिडंट ऑर टू ऑर मोर मेन कॅरेक्टर्स म्हणजे एक किंवा दोन मुख्य पात्रांच्या समस्येवर ही कादंबरी आधारित असते. त्यालाच नॉव्हेला म्हटलं आहे. आता द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड. जोसेफ कॉन्रॅडने लिहिलेले हार्ट ऑफ डार्कनेस. द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स. बिलीबर्ड बाय हर्मन मार्वेली. डेथ इन द वेनिस बाय थॉमस मन. सीज बाय द डे बाय सॉल पेलो. ह्या सगळ्या नॉव्हेला आहे, हे सगळ्या कादंबऱ्या आपण पाहिल्या. याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक जो घेणार आहोत तो म्हणजे इलेमेंट्स ऑफ द नॉव्हेल्स. नंतरच्या व्हिडिओमध्ये इलेमेंट्स ऑफ द नॉव्हेल्स अँड टाईप्स ऑफ द नॉव्हेल्स. थँक्स.